नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बेगमपुरा हेरिटेज वॉक 250हून अधिक नागरिकांसह पालिका प्रशासनाची ऐतिहासिक सफर। तर नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्यांना मंत्री अतुल सावे यांचा महावितरण अधिकारी व कंत्राटदारांवरती संताप। आता बघूया सविस्तर बातम्या। ऐतिहासिक वारसा जपणं आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणं या उद्देशाने आज रविवारी सकाळी बेगमपुरा हेरिटेज वॉक हे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक्ट इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या वतीने या संयुक्त उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा परिसरातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल 250हून अधिक सजग नागरिक या सफारीमध्ये सहभागी झाले होते। या हेरिटेज वॉकचं मार्गदर्शन इंटॅक्टचे सदस्य संदेश कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी केलं। या उपक्रमात शहराचे महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे आणि इंटॅक्टच्या निमंत्रक माया वैद्य यांच्यासह स्थानिक इतिहासकार, विद्यार्थी आणि वारसाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून सक्रिय सहभाग नोंदवला। सकाळी ठीक 7 वाजता ऐतिहासिक थत्ते हौद येथून या 2 तासाच्या सफारीला सुरुवात झाली। हा हौद म्हणजे तत्कालीन प्रगत जल व्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे। तिथून पुढे बेगमपुऱ्यातील गल्लीबोळांमधून फिरताना मार्गदर्शकांनी अनेक दडलेल्या ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या। जुने वाडे आणि मंदिरे या भागातील जुन्या वास्तू आणि मंदिरांमधून तत्कालीन सामाजिक सलोखा आणि पारंपरिक निवासी स्थापत्य शैलीचं दर्शन घडलं। यावेळी थत्ते नहर, थत्ते परिवाराचं शहरासाठीचं योगदान यावेळी सांगण्यात आलं। ऐतिहासिक पटेलवाड्यात मुघल काळातील भव्य राहणीमान आणि त्या काळातील वास्तुकलेची झलक यावेळी नागरिकांना पाहायला मिळाली। जुन्या काळातील पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याला भेट देऊन शहराच्या क्रीडा आणि मल्लविद्येच्या परंपरेची माहिती देण्यात आली। या सफारीचा समारोप कुंभार गल्लीतील पारंपरिक भट्ट्यांजवळ झाला। येथे पिढ्यानपिढ्या मातीची भांडी बनवण्यासाठी कला जिवंत ठेवणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आणि कारागिरांसोबत संवाद साधला। या प्रसंगी डॉक्टर हंसराज डोंगरे यांनी कुंभार गल्लीच्या वैशिष्ट्यांचं सविस्तर वर्णन केलं। या प्रसंगी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी नागरिकांना आपल्या ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। ते म्हणाले, बेगमपुरा परिसराला एक वेगळी ओळख असून तो आपल्या वैभवशाली भूतकाळाला वर्तमानाशी जोडणारा दुवा आहे। रविवारी सकाळी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः तरुण पिढी या उपक्रमात सहभागी झाले। यावरून आपल्या शहराचं हृदय येथील वारशासाठी धडधडत असल्याचं दिसून आलं। इंटॅक्ट चॅप्टरच्या निमंत्रक माया वैद्य म्हणाल्यात की वारसा म्हणजे केवळ दगडी वास्तू नव्हे, तर त्यांच्यात राहणारा जिवंत समाज आणि संस्कृती आहे। आजच्या हेरिटेज वॉक सारखं सामूहिक प्रयत्न बेगमपुराचा हा समृद्ध इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जशाच्या तसा पोहोचवण्यास नक्कीच मदत करतील। आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचं रक्षण करणं आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आदर बाळगण्याचा संकल्प सर्व उपस्थित नागरिकांनी केला। या सामूहिक प्रतिज्ञेने या यशस्वी सफारीचा समारोप झाला। 1762 साली हा हौद बांधलाय। त्याच्याही आधीपासून या थत्त्यांच्या 8-9 पिढ्या इथं नांदतायत आणि त्यातला प्रत्येक माणसाचा इतिहास सांगायचा तरी त्याचं कर्तृत्व खूप मोठं आहे। त्यामुळे सगळं सांगणं होईल असं नाही। अनेक व्यक्ती इथे होऊन गेल्या आणि आपल्या अवतीभोवती त्यांचे वाडे आहेत, त्यांचे निवास आहेत, त्यांच्या आठवणी आहेत। तर आपण या हौदापासून सुरुवात करू। बेगमपुऱ्याची ओळख ही थत्ते हौद आहे। हा थत्ते हौद काय आहे? आपण आपल्या शहरामध्ये नहरींचं शहर आहे, सिटी ऑफ गेट्स आहे, दरवाजांचं शहर आहे, हे 52 पुरे आहेत, पुऱ्यांचं शहर आहे असं अनेकदा म्हणतो। नहरे अंबरी सगळ्यांना माहिती आहे, पण या अशा 14 नहरी आपल्या शहरामध्ये होत्या। पैकी सर्वात आधुनिक नहर म्हणजे त्यातल्या त्यात लेटेस्ट काळामधली ही थत्ते नहर आहे, जी 264 वर्षांपूर्वी 1762 साली बांधली। गरज निर्माण झाली आणि हे जे मॉन्युमेंट ज्या ज्या भागात आहेत त्या भागातल्या नागरिकांची त्याच्यावरती सगळ्यात जास्ती जबाबदारी की इथं
उद्या आम्ही महापालिका परदेशी पर्यटकांना इथं पाठवणार, बघायला पाठवणार, तर त्यांच्यासोबत त्याच्या प्रत्येकासोबत काही महापालिका येऊ शकणार नाही, गाईड येतील. तर आपल्याला त्यांना जर व्यवस्थित आपण त्यांच्याशी कॉपरेट केलं तर त्याच्याने आपल्या ज्या ह्या सगळ्या धरोहर ह्या जपल्या जातील आणि हे आपल्या सगळ्यांना मिळूनच सांभाळायचं आहे. या सगळ्या हेरिटेज मॉन्युमेंट ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना मिळून सांभाळायच्या आहेत, आपल्या पुढच्या पिढीकडे द्यायच्या आहेत. ज्यांनी हे बनवलं, ज्यांनी हे तयार केलं, हे काही स्वतःसाठी केलेलं नव्हतं, तर हे सगळ्यांसाठी केलेलं होतं. तर आपल्याला सुद्धा आपली जबाबदारी ते आपल्या कोणत्या मागच्या पिढीसाठी हे सगळं केलेलं होतं, तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे काहीतरी बघायला आपण शिल्लक ठेवलं पाहिजे. हा त्याच्यामध्ये महापालिकेचा मूळ येते. त्याच्यामुळे मी आता जास्ती वेळ घेत नाही आणि या दोघांना सांगतो बेगमपुऱ्याची माहिती सुरू करा. MIM महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी MIM विद्यार्थी शाखा महाराष्ट्राने आयोजित केलेल्या नीट विद्यार्थी न्याय आंदोलनात MIMच्या नगरसेवकांसोबत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नीट परीक्षेतील अनियमिततेविरोधात आवाज उठवला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. जिन्होंने खुद शिक्षा नहीं ली है उन्हें शायद शिक्षा का महत्व समझ में नहीं आता. मैं किसके बारे में बोल रहा हूं आप अच्छी तरह से जानते हैं. ये दुर्भाग्य है इस जिले का कि अनपढ़ लोग इसका नेतृत्व कर रहे. ये दुर्भाग्य है इस देश का कि जिनका शिक्षा से कोई ताल्लुक नहीं वो इस देश का नेतृत्व कर रहे. और यही वजह है कि जहां पर 22 लाख छात्र जो 4 साल 5 साल 6 साल मेहनत करते हैं, 9वीं 10वीं से उनके जहन में एक बात होती है कि मुझे डॉक्टर बनना है, 11वीं 12वीं तक आए तक वो पूरी मेहनत साइंस के ऊपर करते हैं. कई स्टूडेंट्स ऐसे होते हैं जो 1 साल का ब्रेक लेते हैं. लगातार 4-5 साल मेहनत करने के बाद वो एग्जाम की तैयारी जब मुकम्मल हो जाती है तब जाकर पता चलता है कि अब एग्जाम होने नहीं वाला है. तब जाकर पता चलता है कि पेपर फूट गया है. ये सिर्फ महज 22 लाख हम छात्रों के बारे में बात नहीं कर रहे हैं. एक पूरा परिवार उनके साथ मेहनत करता है. अगर लड़का लड़की है तो उनके माँ बाप, उनके भाई बहन ये लगातार 4-5 साल घर का माहौल इस तरीके से बना के रखते हैं कि हमारा बच्चा, हमारी बच्ची ये एंट्रेंस एग्जाम की तैयारी कर रही. वो लड़का और लड़की अपने पूरे जीवन को बदल देते हैं बंद कमरे में. वो सिर्फ एक ही लक्ष्य होता है उनका कि मुझे नीट के एग्जाम में बैठना है, एक अच्छे मेडिकल कॉलेज के अंदर मुझे एडमिशन लेना है, डॉक्टर बनना है. आज सुबह से हमने सोशल मीडिया के ऊपर एक वीडियो देख रहे हैं जहां पर इस मुल्क के वजीर आजम अरब मुल्क के एक बादशाह को गले लगाने के लिए अपनी बाहों को फैलाए, अपने हाथों को चौड़ा करके वो किस तरीके से उनसे गले मिलने के लिए जा रहे हैं. आप खुद वो सोशल मीडिया के ऊपर देख सकते हैं. ये वक्त ऐसा था कि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब सारे दौरे उन्होंने कैंसिल करके उन बच्चों के हौसला बढ़ाने के लिए यहां पर रहने की जरूरत थी. वो बच्चे जो आज एक एक्सट्रीम स्टेप लेने के ऊपर मजबूर हो गए. कितने बच्चे आत्महत्या कर रहे हैं महज इस बात के लिए कि हमारी मेहनत इतने सालों की. कितने बच्चे आज टीवी के ऊपर आकर रो रो कर अपने बयान दे रहे हैं और मुल्क का वजीर आजम एक अरब मुल्क के मुसलमान लीडर को गले लगाने के लिए अपनी बाहें फैलाकर किस तरीके से गर्मजोशी के साथ उनसे गले मिल रहे हैं. आज गले मिलना है तो आपको उन बच्चों से मिलिए, उन बच्चियों से मिलिए जिनकी जिंदगी आने वाले वक्त में उनकी जिंदगी कैसी होगी उसके ऊपर एक सवालिया निशान खड़ा हो गया है. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत अंतरवाली सराटी येथून माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. सगळ्यांना जय शिवराय.
सगळ्यात अगोदर या बलाढ्याच्या ताकदवर असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच मी मराठा समाजाच्या मस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या बैठक नव्हतीच. आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो. पण मानावं लागेल या समाजाला 9 वाजता आंदोलनाची खोली केली आहे. मला प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते दम खात्यात पुढं ते म्हणले नाही आम्ही येणारच म्हणले ऊन आणि पिंक काय करतोय बैठकात जाऊ झालं बैठकीचं. की विश्वास तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर येऊन विश्वास मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामन भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 2.5 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हतो. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे उत्तम ताणीत आहेत. व्हॅलेटाल ताणीत आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या. प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले ते टाळायला लागले. चलायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागले. अधिकारी बनायला लागले. उच्च शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच दुसरं कोणी नाही. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी महिलेकडून आंबे खरेदी करत स्थानिक व्यवसायाला हातभार दिल्याचा प्रत्यय दिला आहे. सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असताना आमठाणा तालुका सिल्लोड येथील चौफुली परिसरात आमदार अब्दुल सत्तार यांनी थांबून स्थानिक महिला विक्रेती नंदाबाई इंगळे केळगाव यांच्याकडून आंब्याची खरेदी केली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी स्थानिक शेतकरी व लघु व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाची माहिती जाणून घेतली. उन्हाळी हंगामात रस्त्यालगत फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावं या भावनेतून त्यांनी नंदाबाई इंगळे यांच्याकडून आंबा खरेदी केला. तसेच त्यांच्या कष्टाळू वृत्तीचा गौरव करत शाल देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. कष्टाने व्यवसाय करणाऱ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या मेहनतीला मिळणारा सन्मान हीच खरी समाधानाची बाब आहे. स्थानिक शेतकरी, फळ विक्रेते आणि लघु व्यावसायिकांना प्रोत्साहन देणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याने आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. अचानकपणे आमदार स्वतः आंबे खरेदीसाठी थांबल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. स्थानिकांनीही या साधेपणाचं व सर्वसामान्यांप्रती असलेल्या आपुलकीचं कौतुक केलं. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला. हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि बघ लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी
अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. जिल्ह्यात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग, सतत वीज खंडित होणं, अतिभारामुळे ट्रिपिंग, सोलार यंत्रणांच्या समस्या आणि अपुऱ्या सुविधेमुळे नागरिक त्रस्त झाल्याने महावितरणच्या बैठकीत मंत्री अतुल सावे यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सींना जोरदार धारेवरती धरलं आहे. बोललंच नाही पाहिजे. ठेकेदाराला इथं बोलवलं पण नाही पाहिजे. ठेकेदार कोण आहे? ठेकेदाराच्या बैठकीत काम पण नाही माझं स्पष्ट म्हणणं. इथं अधिकारी पाहिजे फक्त. ठेकेदाराची काय घेणं इथं? कंपनी 2 महिने होणार आहे आता. मग 18 महिने काय केलं हा विषय आहे ना महत्वाचा. 18 महिने थोडे नाही साहेब. सांगा मी त्याच्या टेप्स ठरलेले असतील ना. 2 महिन्यात काय काम, 4 महिन्यात काय काम, 6 महिन्यात काय काम. आपलं माइलस्टोन असतं. माइलस्टोन प्रमाणे काम नाही झाले की आपण तेही दर तुम्ही आता काय प्रपोजल पाठवता? तुम्ही 4 वर्षभरापूर्वी प्रपोजल पाठवता. तेही रिपोर्टिंग आपण दर महिन्याला करत असतो हेड ऑफिसला. आणि हेड ऑफिसला तुमचं काम तेवढंच आहे का रिपोर्टिंग करणं? हेड ऑफिसला त्यांच्या मिटिंग तुमचं काम रिपोर्टिंग करणं एवढंच आहे का? त्याच्यात आम्ही फॉलोअप घेतो सर. कंटिन्युअसली मिटिंग घेतो, फॉलोअप घेतो, काम करायला सांगतो त्यांना आम्ही. हे सांगत का नाही? त्याच्यामुळे काम लवकर होत नाही. इन्होंने किती बार विजिट किया? बताओ जरा. एक मिनट, यांनी किती वेळेस विजिट केली तुमच्या इथं? इतना टाइम बताओ. काफी शब्द ने बोला. 2, 3, 10, 12 वो बोलो. मेरे आने के बाद से सर 8-9 बार विजिट किया. फिर क्या बताया तुमने? 18 महीने में काम होगा नहीं होगा बोल तो तुम्हारी जागीर क्या है? कभी भी काम करेंगे? लोग पागल है क्या? लोगों ने क्या तुमको फटके देना चाहिए क्या? फिर 18 महीने हुए, तुम्हारी इतनी बड़ी एजेंसी है, इतना पैसा खर्चा कर रहा है गवर्नमेंट, लोगों को फायदा नहीं तो गवर्नमेंट को गाले हम देते. फिर जिम्मेदार तो तुम लोग है ना. विदिन 1 मंथ हम लोग जागा आहे, दिल्ली आहे. जागा लेवल करायची बाकी होती फक्त. खडक आहे सगळं, त्यामुळे लेवल फक्त लेवल केली नाही इतकाच इश्यू आहे ना. तर मोजून दिली, एनओसी दिलं ग्रामपंचायतने. खडक आहे त्यामुळे तिथं ऊन नाही राहिलं. सगळं खडक निघालं. सर टीम ऑलरेडी पळशीला पाठवली होती ना. पाठवली तर झालं काय? तुम्हीच सांगताय 18 एप्रिल महिन्यात त्याच्या सर ते प्रपोजल ऑलरेडी आम्ही एचओला पाठवलंय की एजन्सीला टर्मिनेट करा. नका सांगू. काम काय झालं ते सांगा. काम केलंच नाही सर त्यांनी, म्हणून मग तुम्ही काय करता हे पण सांगा ना. मग हो ना, मग हेड ऑफिसला आम्ही त्याचं प्रपोजल पाठवलं सर त्यांना टर्मिनेट तुम्ही करण्यासाठी. बाकीच्या गोष्टी नुसत्या गोड शब्द बोलतात, हे झालं ते झालं, तर तुम्ही या सगळे सवेसर विचारता. तुमच्या जबाबदाऱ्याने 18 महिने झोपलेले तुम्ही. सर ऑलरेडी पत्र आपण व्यवहार केला. पत्र काय करता तुम्ही पत्र तुम्ही 18 महिन्यापूर्वी सुरू झालं नाही झालं ते बघितलं का तुम्ही? त्याच्यानंतर 2 महिन्यांनी काय पोझिशन, 4 महिन्यांनी काय पोझिशन, 6 महिन्यांनी काय पोझिशन बघितली का तुम्ही? सर आपण मग दुसरं पत्र पाठवलं काय होतं? तुम्हाला काय पत्र पाठवलं येतं तुमची अपॉइंटमेंट आहे का? सर मिटिंगा घेतल्या त्यांच्या, त्या हिशोबाने आम्ही झालं काय ते सांगा. बाकी पत्र पाठवलं मिटिंग झालं काय सांगता तुम्ही? सर आम्ही टर्मिनेट करण्याचे प्रपोजल ऑलरेडी एचओला दिले. त्यांनी प्रश्न सुटणार आहे का? नवीन एजन्सी नेमायला तुम्हाला 18 महिने अजून लागत. काय गोष्टी करता तुम्ही? टर्मिनेट करायचं, टर्मिनेट करण्यात प्रश्न सुटत असतो. पुन्हा नवीन एजन्सी नेमायलाच 18 महिने लागतील तुम्हाला. मग तर आहे, पण ते एजन्सी काम नाही करून राहिली सर. काय नाही, बोगस एजन्सी. आम्हाला प्रश्न अनेक वेळा फोन लावा, फोन घेतली. खासदार साहेब यांचे जे ठरलेले आहेत त्यांच्या नावावर दुसरे काम करतात, म्हणून या गोष्टी होतात. हे सांगत नाही लोक. असं आहे ते. माझं दादा म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे. मेन ठेकेदार आंध्र प्रदेश, कर्नाटक तिकडून त्याच्या नावावर टेंडर राहतो. आणि यांचे पोट ठेकेदार दुसरे जे आपण रिपोर्टिंग करून त्याच्यावर उत्तर काय घेतलं? पण
हेड ऑफिसला आम्ही फक्त इथून हे सांगतो ना की हे काम करत नाही तर ब्लॅकलिस्ट करा किंवा हे आम्हाला त्रास हे करून अहो साहेब त्याच्यामुळे टाइमपास किती होतोय आपला ते बघा तुम्ही ग्राहकाला वीज भेटत नाही खाली. आज या एजन्सीमुळे शेतकरी असेल लाईटीपासून आपण वंचित राहू लागलो ना. मीटिंग घेतली साहेब, दर आठवड्याला रिव्ह्यू मीटिंग आहे. मग आता तो म्हणतो परमिशन नाही माझ्याकडे. ही तुम्ही रिव्ह्यू मीटिंग घेतली, महापौर साहेबाला फोन केला, कमिशनर साहेबाला फोन केला, एका दिवसात मिळते. हा काही विषय थोडी झाली आणि आता रिव्ह्यू मीटिंग असेल तो आता काय म्हणतो माझ्याकडे परमिशन नाही. काय काम करतो मग 6 महिन्यापासून तो? साहेब 6 महिने परमिशनला आता महापौर साहेब इथं बसलेले, त्यांच्याकडे गेलंच नाही प्रस्ताव. साहेब मला एक मुद्दा सुचवायचा आहे. या कंपनीला तुम्ही जे काम दिलं त्यांना कव्हर ऑर्डर दिली, टेंडर फायनल झालं, तो पुढचा मटेरियलच्या ऐका ना साहेब, मटेरियलच्या नावाखाली 70% तुम्ही त्यांना ॲडव्हान्स देऊन टाकता. हे 12 महिने 2-2 वर्ष कामं करत नाही, ते ॲडव्हान्स घेऊन टाकता. यांच्याकडे सगळा ॲडव्हान्स आलेला आहे त्या 300 कोटीच्या कामाचा. आणि काम 25% पण नाही केलं. टोटली सर अभी तक 50 करोड़ का भी भुगतान हुआ है, 300 करोड़. मी एक मंत्री आहे, तुमचं अर्ध खातं माझ्याकडे आहे. बोगस उत्तरं देऊ नका. पुरं खेळतात, पुरं खेळायला गेला शॉक लावून मारणार आहे. मला सांगा, हे फोटो तुम्हाला पाठवले आम्ही तरी. ट्रान्सफॉर्मला आपण ते G20 चॉईस केले होते, मी केलं ना त्यावेळेस आपण कंपाऊंड केलेले. ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराची चौकशी का केली नाही म्हणून आंदोलनकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून पोलिसांच्या मध्यस्थीने मोठी घटना टळली आहे. यावेळी आंदोलनकर्त्याने माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. नाही भेटना जिल्हा परिषद चौकशी करेना. ग्रामपंचायतची मोठा भ्रष्टाचार आहे. चला घेऊन चला. 8 दिवस झाले साहेब. चला. अरे काय चल, असं नसतं करायचं. चला 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 शांततेने चला. मला नाही पाहिजे. मला चल चल नाही. सावकर खंडाळा ग्रामपंचायत चौकशी करायची. चल चल सगळी चौकशी होईना. सावकर खंडाळा ग्रामपंचायत जिल्हा परिषद वाचे सगळे चौकशी करतील. असं करायचं नाही. चला. खूप मोठा भ्रष्टाचार केला त्यांनी. भ्रष्टाचाराची चौकशी निवेदन दिलेले 2 महिन्यापासून. मला न्याय भेटत नाही. ठीक आहे, न्याय भेटेल. चौकशी करतील, जे संबंधित आहे ते चौकशी करतील. गाडी आणू. असं करायचं ना. भरपूर मार्ग आहे भेटणार नाही. चौकशी करतील ना. टोकाचा निर्णय कशासाठी? सावकर खंडाळा ग्रामपंचायत मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. 60 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. मी 25/2/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं. ग्रामपंचायतचे रस्ते वगैरे इमारतीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्या चौकशी होईल. याबाबत शिवसाहेबांशी काही बोलणं झालं नाही? हो, शिवसाहेबांनी निवेदन दिलंय. नाही, ग्रामपंचायत वित्त आयोगाचे पैसे त्याच्यातूनच केलेले काम हो आहे. हो. काय मध्ये झाले साहेब, काही एमआरजीएस निधी, पानं रस्ते वगैरे, भरपूर मोठा भ्रष्टाचार तिथे. काम ऍक्च्युअल काय त्याच्यामध्ये काय बोगस बिलं काढलेत की रस्ता केलाच नाही? बोगस बिलं काढली. वैजापूर मधले ना? वैजापूर सावकर खंडाळा. ठीक आहे, चला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत खुलताबाद, वेरूळ, घृष्णेश्वर आणि कन्नड शहर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणीखाली प्रकल्पाचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत खुलताबाद, वेरूळ, कृष्णेश्वर आणि कन्नड येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांद्वारे या भागातील प्रमुख चौक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे व रस्त्यांवरती 24 तास नजर ठेवणं शक्य होणार आहे. विशेषतः जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे संशयित व्यक्तींवरती लक्ष ठेवणं, गुन्ह्यांचा तपास जलद करणं तसेच महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाशी थेट जोडलेल्या या यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणं शक्य होणार आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. रत्नापूर असेल, कन्नड असेल, वेरूळ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे जे अत्याधुनिक आहेत यांचं उद्घाटन माझे सहकारी अतुल सावे आणि आम्ही केलेलं आहे. जवळपास या भागामध्ये 72 कॅमेरे इथे लावलेले आहेत. 52 कॅमेरे हे खाली वेरूळ या ठिकाणी लावलेले आहेत आणि कन्नडला सुद्धा आता त्याचं उद्घाटन करायला आम्ही चाललेलो आहोत. एकंदरीत नागरिकांची सुरक्षितता, येणारा कुंभमेळा यासाठी होणारी इथंची जी गर्दी आहे आणि शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर क्राईम जर वाढला
पण त्याला नियंत्रण कसं आणता येईल त्यासाठी जे क्राईम करणारे आरोपी आहेत त्यांच्यावर एक वचक असावा म्हणून ही यंत्रणा आता या ठिकाणी कार्यरत होत आहे. नागरिकांना सुद्धा यापासून दिलासा मिळेल. कुणालाही घ्यायचं किंवा कुणाला घाबरण्याचं कोणतंही कारण राहणार नाही आणि जो चुकीचं काम करेल त्याला या माध्यमातून भले त्यांनी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली ती सुरक्षित आहे कुठे डॅश मारला ते सर्व या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. म्हणून एक चांगला उपक्रम माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 12 कोटी खर्च करून आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेमार्फत शहरातील विविध ठिकाणी गृह प्रकल्पांची कामे सुरू असून हर्सुल येथे गट क्रमांक 216 येथील एकूण 504 सदनिकांच्या प्रकल्पासंदर्भात आज लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याचं उद्घाटन स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते करण्यात आलंय. अशा प्रकारच्या लाभार्थी मेळावा आयोजित करण्याची संकल्पना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मांडली होती. त्यानुसार आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून प्रथमच हर्सुल येथील प्रकल्पस्थळी हा मेळावा आयोजित करण्यात आला. महापालिकेच्या वतीने शहरातील 5 ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृह प्रकल्प राबवण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लॉटरी प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या सुमारे 350 लाभार्थ्यांसह दुसऱ्या टप्प्यातील लॉटरी प्रक्रियेत सहभागी नागरिकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लाभार्थी, विकासक, महापालिका प्रशासन आणि विविध बँकांचे प्रतिनिधी यांना एकाच छताखाली आणून नागरिकांना गृह कर्ज प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि सहज पद्धतीने पूर्तता करता यावी हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित बँक प्रतिनिधींनी गृह कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, व्याजदर, मासिक हप्ते तसेच कर्ज मंजुरी प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शन करताना सभापती अनिल मकरिये यांनी लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे की लकी ड्रॉ मध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 22 मे पर्यंत आवश्यक 10% रक्कम जमा करावी, जेणेकरून शासनाचा पुढील हप्ता उपलब्ध होऊन गृह प्रकल्पाचे बांधकाम वेगात पूर्ण करता येईल. तसेच त्यांनी विकासकांकडून 1 वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करून लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याचं आश्वासन घेत उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी सारा बिल्डर्सचे सीताराम अग्रवाल, निलेश अग्रवाल, PMCचे लक्ष्मीकांत सुर्वे, स्वप्नील श्रॉफ, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे तसेच प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आवास फायनान्स, स्वतंत्र फायनान्स, वंडर फायनान्स, टायगर फायनान्स, IFL फायनान्स, प्रीमियर फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि देवगिरी बँकचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिनव उपक्रमामुळे लाभार्थी आणि महापालिका प्रशासन यांच्यात विश्वासाचं नातं अधिक दृढ झालं असून अनेक कुटुंबाचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. मग 2.5 लाख महापालिकाचे शासन देईल आणि बाकीचा लोन होईल. 12 लाखामध्ये कुठे घर भेटणार? सगळ्यांना विनंती माझी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री पवारताई, संभाजीनगरचे महापौर, उपमहापौर, सर्व अधिकारी यांच्या कृपेने सगळं मला तुमचा आशीर्वाद भेटेल. तुम्हाला घर भेटणार, तुम्ही बोलते ना घर भेटलं आहे, सभापती आले होते. तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला, लवकर पैसे भरा. लग्नाला काय पैसे काढतात तुम्ही, तर रेडीमेड घर भेटणार आहे तुम्हाला अशी विनंती की लवकर पैसे प्रतिमान समजेल की तुम्हाला घर भेटलं. कोणाला घर भेटलं म्हणजे जोक नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकर पैसे भरा, हीच विनंती. आभार व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही आमच्या दीन दुबळे लोकांना घरं दिले, त्यात आभारी आहे मी. परंतु यात समस्या एकच आहे, आता हे जे 6 दिवस शिल्लक राहिलेले ते काही सगळ्याकडे पैसे नाहीत. तो पिरियड आम्हाला एक 15 दिवसाचा वाढून द्यावा आणि दुसरी 15 दिवसाचा वाढून द्यावा. आणि ठीक आहे. आणि सर दुसरी एक गोष्ट, अजून दीन दुबळ्याला लोकांना आम्हाला पुढाऱ्यांनी बरंचसं फसवलेले, आमच्या नावावर कर्ज काढलेले, त्याच्यामुळे आमचं सिव्हिल डाऊन झालेलं आहे. तरी सिव्हिलची मर्यादा बँकांनी ठेवू नये, कारण इथं बऱ्याचशा लोकांनी शासकीय नॅशनल स्पॉन्सर स्कीममध्ये कर्ज घेतलेले. महात्मा फुले असो, अण्णाभाऊ साठे असो, मौलाना आझाद विकास मंडळ, पुढाऱ्यांनी आमच्या नावावर कर्ज काढले, आम्हाला पैसे दिले नाही आणि आमच्या डोक्यावर कर्ज दिलेलं आहे. तरी सिव्हिलची अट नसावी अशी बँकेनं विनंती करा. एक मिनिट दादा, तुम्ही जे आता तुमचं म्हणणं मांडलं
तर तुम्हाला लोन मिळण्यासाठी एकदम सुलभ व्हावं यासाठी सगळे बँकर्स इथे आलेले आहेत. ह्यात काही ज्या अटी आहेत त्या अटी शिथिल केल्या जातील. पण तुम्ही जे म्हणत आहात की आम्हाला पुन्हा वेळ द्यावा, पुन्हा वेळ मिळणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. कारण तुमचे पैसे आल्याशिवाय हा प्रोजेक्ट होत नाही, तुम्हालाच घर मिळायला लेट होईल. सो आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. आपण 22 तारखेपर्यंत वेळ वाढवून दिलेला आहे, तेवढ्या तुम्हाला अवधीत भरायचं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बेगमपुरा हेरिटेज वॉक 250हून अधिक नागरिकांसह पालिका प्रशासनाची ऐतिहासिक सफर. तर नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्यांना मंत्री अतुल सावे यांचा महावितरण अधिकारी व कंत्राटदारांवरती संताप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.